बोल भारत माता की मागणी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची मागणी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची उपायुक्त सन्माननीय कदम साहेब यांना गेल्या 15 दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन देण्यात आलं होतं की गणोरी गावामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर कायमस्वरूपी उपलब्ध व्हावा यासाठी प्रहारच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलं होतं। पण मित्रांनो, या शासनाचा कारभार पाहिला तर ही बिल्डिंग 1.5 कोटीची पूर्ण हिची किंमत आहे। गेल्या 1 वर्षापासून गणोरी गावामध्ये ही बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे। पण मित्रांनो, मी सर्वप्रथम या शासनाचा पण सुद्धा जाहीर निषेध करतो की शेतकऱ्याचे तुम्ही जर अन्याय करीत असाल तर हा शेतकरी पुत्र तुमचे कातडे काढल्याशिवाय सुद्धा शांत बसणार नाही। आम्ही गेल्या विभागायुक्त साहेबांना निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, प्रॉपर फुलांब्री तहसील कार्यालयाला निवेदन दिलं की गणोरी येथे पशुवैद्यकीय अधिकारी तुम्ही तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा। कारण की हे अधिकारी आमची छेड काढताय। आम्हाला त्यांना समजाने की बा यांना काय उत्तर द्यावं की आम्हाला हा प्रश्न पडला। हा अधिकारी मागल्या दर्जावर जाऊन त्या खुर्चीवर बसलेला आहे। या अधिकाऱ्याला कवडीचे सुद्धा ज्ञान नाही की बा एखादी मागणी जर एखाद्या कार्यकर्त्याने केली त्याला कसं उत्तर द्यावं। यांना आम्हाला समजून सांगावं लागतंय हा अन्याय शेतकरी कायमस्वरूपी खपून घेणार नाही। जोपर्यंत गणोरी गावाला डॉक्टर उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही या बिल्डिंगच्या खाली सुद्धा येणार नाही। एवढी सुद्धा मी शासनाला चौकशी देतो। यात जरा कुठला गैरप्रकार घडल्यास तर याला सर्वस्व जिम्मेदारी ही प्रशासनाची राहील। बोल भारत माता की जय, भारत माता की जय। अरे अपना भिड़ो, अरे अपना भिड़ो,